जेजुरी सम पुण्यक्षेत्रया नाही धरणीवरी अनतिथ नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी येळकोट येळकोट जेजुरीच्या खंडेराया जागराला या जेजुरीच्या खंडेराया जागराला या अवबाईच्या तू गणराया जागराला या बाईच्या तू गणराया जागराला या अव पसरणीच्या वैरी देवा जागराला या पसरणीच्या वैरी देवा जागराला या जेजुरी गडा वाजतो गडा पुन्हा धरती ही अलीकड गड जेजुरी पलीकड पुन्हा धरती ही अलीकड गड जेजुरी पलीकड रूप दाऊन बानू गेली स्वारी देवाची येडी झाली रूप लावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली अव बानूबाईचं याड लागलं न मल्हारी देव मल्हारी बाळाबाईचं याड लागलं मल्हारी देव मल्हारी अव विसरून गेलंय पुण्या गावाला भंडारी देव भंडारी विसरून गेलंय पुण्या गावाला मल्हारी देव मल्हारी अव येळकोट बोलती व नित काय भंडार उघडीती अव 9 लाख पायरी गडाला होती जोडील्या खडकाला अव बोलाव तुम्ही बोला अव बोलाव तुम्ही बोला हे भंडार वाहू देवाला हो मल्हारी रायाला अव मल्हारी माझा काय वारी देव मल्हारी गा अव गळा घाली तो भंडारा देव मल्हारी हे मल्हारी मातंड हे मल्हारी मातंड अव मल्हारी मातंड हे मल्हारी दिन दिन दिवाळी गाय मशिवळी गाय पाचौर बैल नवर बैल कुणाचं कृष्ण देवाला गुणगुंडोळ आंबाला सव्वाडोळ हर हर महादेव चिंतामणी मोर्या अंबिकेचं उद 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 भरवाच्या नावानं खंडोबाच्या नावानं गायली मोरी गेनुबा गायली मोरी गेनुबा गायली मोरी गाईला जायला गेटा गेनुबा गाईला जायला गेटाला गुंडलाय पाटा गेनुबा गेटाला गुंडलाय पाटा काट्या कुट्याचा येळू गेनुबा काट्या कुट्याचा येळू गाया लागल्या चेळू गेनुबा गाया लागल्या चेळू खेळ कुठतो फांद्या गेनुबा खेळ कुठतो फांद्या मळी झळकतो नांग्या गेनुबा मळी झळकतो नांग्या बैलाची यसन गेनुबा नांग्या बैलाची यसन निळ्या घोडीवर बसन गेनुबा निळ्या घोडीवर बसन निळ्या घोडीचा थरा गेनुबा निळ्या घोडीचा थरा वाघ मारतो घरा गेनुबा वाघ मारतो घराडा दिन दिन दिवाळी गाय मशिवळी गाय पाचौर बैल नवर बैल कुणाचं कृष्ण देवाला गुणगुंडोळ आंबाला सव्वाडोळ हर हर महादेव चिंतामणी मोर्या अंबिकेचं उद 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 भरवाच्या नावानं खंडोबाच्या नावानं
सुनो पैसे के बारे में मुझे मालूम नहीं हाथ चाल राम राम काका. राम राम. काय नाव तुमचं? माझं नाव महादेव घनश्याम चौधरी. कुठून आले तुम्ही? आम्ही लातूरचे आहेत. लातूरचे आहेत का? हा. या माळेगावच्या यात्रेला केव्हापासून येता तुम्ही? मी 1946 पासून या गावाला येतो यात्रेत. यात्रेत हा. काय काय विक्री होतं करायला येतं तुम्ही इथं? आम्ही घोड्याचे जीन करता, घोड्याच्या जिनाचं सामान करता. हा हा. काय काय सामान करता घोड्यासाठी तुम्ही? हा. काय घोड्याच्या सामान? सामानासाठी तंगपट्टा, हा. रिकाबवादी, रिकाब, हा लगामवादी, लगाम, हा, हा. मोरकी हा. झालं बहुतेक करून तर जुने बी रिपेअर करतो आम्ही. हा हा. बरं मागची जी यात्रा येत होतं तुम्ही 1946 हा. आणि त्या यात्रेत आणि या यात्रेत काही फरक जाणवला का? काय कमी झालं का? काय जास्त लई हद्दीच्या वर फरक आहे. हा लई हद्दीच्या वर फरक झालेला आहे. चांगला आहे का अनुभव? हे चांगलं आहे. आता लई ते झालेलं आहे. पहिलं इतकं डेव्हलपमेंट नाही झालं. आता समाधान आहे? आता समाधान चांगलंच आहे. बरं बरं धन्यवाद. राम राम मामा. कुठून आल्या? हा हा. किती वर्षापासून येतं यात्रेला? आम्ही हा हा हा. बरं का खोबऱ्याची किंमत खोबऱ्या बिकऱ्या काढावायची असते. कुठं आला? कुठला तालुका? कुठला जिल्हा? माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा. हा. या माळेगावच्या यात्रेला केव्हापासून येतो तुम्ही? नियमित 10-12 वर्ष झाली. बरं बरं. म्हणजे काय काय सामान तुम्ही विक्रीला आणता या ठिकाणी? आम्ही घोडं घेतो, हे सामान घोड्याचं हा हा. दरवर्षी कालच्या पेक्षा आजची यात्रा काय फरक जाणवते की नाही? जास्त आहे. जास्त आहे. यावेळेस जास्त आहे. ठीक आहे. दरवर्षी पेक्षा माल लय आलाय. बर. काही म्हणू नका घ्यायचं. चला मी कालच आलो. चल परळी परळी परळीहून आला का? हा. कधीपासून येतं माळेगावची यात्रा तुम्ही? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून. हा. बरं यावर्षी माळेगाव यात्रेत काही विशेष वाटलं की नाही तुम्हाला? विशेष काय विक्री नाही, काय नाही जास्ती कोणची. काही नाही का? हा. तुम्ही यात्रा म्हणून आले का काय विक्रीला आले काही? यात्रा बघण्याकरता आली. असं आहे का? धन्यवाद. राम राम. राम राम राम.
इकडे मोकळे सर ना पुढे एक तुमच्याशी बोलू असं मुलाखत मागून लाच घालायचं नाही ना किती वर्षापासून येत आहे यात्रेला आणि काय व्यवसाय काय तुमचा घोड्या विक्रीसाठी येते का काही विक्री वगैरे होते का काही समाधान आहे या यात्रेच्या वेळेस तुम्हाला समाधान भरपूर आहे समाधान आहे ज्यावेळेस येतो आम्ही असं का आज यावेळेस किती घोडे आणले तुम्ही 11 बरं दरवेळेस यात्रेला एकूण किती घोडे येत असेल अंदाजे काही संख्या सांगू शकता अंदाजे जवळपास 1000 ते 1500 असतात सर्वसाधारणपणे घोड्याची किंमत काय असेल बरं यात्रेमध्ये कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी जसं घेतलं तसं जास्तीत जास्त 1, 1.5, 2 लाखापर्यंत लाखापर्यंत आणि कमीत कमी कितीपर्यंत असते किंमत 10 पासून चालू होते 10, 15, 20, 25, 40 हां हां आता या डिझेल पेट्रोलच्या मोटरसायकली निघाल्या गाड्या निघाल्या मग घोड्याला काही आवक आहे की नाही इकडे काही बाजार आहे की नाही आहे लोक पहिल्यापेक्षा जास्त खरेदी करतात का कमी झाली संख्या थोडी रोडवर जास्त आहे पहिल्यापेक्षा जास्त आहे बरं धन्यवाद राम राम कोणी येऊ नका बरं अरे इकडे येऊन जाऊ खाली. अरे हे तो होते आता कोण तो जाया पीछे आदमी देख रहे हैं मतलब तुम करो से आए आप गुजरात काठियावाड़ काठियावाड़ गुजरात से आए मालेगांव यात्रा को कब से आते हैं आप कितने साल से यहाँ पे आते हैं 100-125 साल से 100-125 साल 125 मैं नहीं आता हमारे पिताजी आते पिताजी आते थे बचपन से भी आप आते थे पिताजी के साथ 17 साल से आते हैं ये अच्छा 17 साल कितने घोड़े लाया ये साल आपने यहाँ घोड़ा लाए हैं 25 साल से अब तो मेरे ख्याल से मोटरसाइकिल हो गए मोटर गाड़ी हो गए कार हो गए लोग घोड़ा खरीद करना पसंद करते हैं घोड़ा लेते हैं लोग हाँ लेते हैं घोड़े की कम से कम कीमत क्या होती है और ज्यादा क्या है आपके पास हमारे जो काठियावाड़ के घोड़े हैं ना हाँ हाँ वो 40, 45, 50 तक बिकते हैं अच्छा अच्छा पंजाबी की तो लाख से 2 लाख 3 लाख अभी अच्छा अच्छा ठीक है कहाँ से घोड़े आते हैं काठियावाड़ से और काठियावाड़ और बनासकांठा काठियावाड़ अच्छा और पंजाब यूपी धन्यवाद छाता इधर चौड़ा फिर क्या फायदा हमारे मालिक यूट्यूब में आने वाला है ये पानी का पानी मामा थोडं बाजूला कहाँ से आए आप आगरा से आगरा से आए
ये मालेगांव यात्रा को आप कितने साल से आ रहे हैं यहाँ? 48 साल से आ रहे हैं। कितने साल से? 48 साल। 48 साल से। अब आपको मालूम है, पता भी है कि आप डीजल गाड़ियाँ निकल गई है, पेट्रोल की गाड़ियाँ निकल चुकी है, फिर भी लोग घोड़ा खरीदी करना पसंद करते हैं। यहाँ पर घोड़े का शौक घोड़ा ही रखते हैं। हाँ, घोड़े का शौक करते हैं। कम से कम कीमत क्या होते है, ज्यादा क्या होता है आपके आगरे के घोड़े का कीमत? घोड़े की कीमत 4 लाख 3 लाख 3 लाख का होता है। आप हाथ में जो पकड़े हैं घोड़ा, इसका कीमत क्या होगा अंदाजा? 2 लाख के करीब। 2 लाख का कीमत है इसका। अच्छा, कब आए आप? कल आए यहाँ पे? कल आए। और कितने दिन रहेंगे आप यहाँ पे? 6-7 दिन रहेंगे। अच्छा, शुक्रिया। घोडं फिर येईल माझ्याकडे लक्ष ठेवतो मला लाज देतो लेडीज और जेंट्स दो कलाकार इस प्रोग्राम को बताते हैं। भैया बहनों चलिए देखने दिखाने लायक प्रोग्राम, हैरत में डाल देने वाले खेल और हैरत में डाल देने वाले प्रोग्राम बताते हैं कलाकार मौत के कुएं में। चलिए दोस्तों, शानदार प्रोग्राम है, सच्चा खेल है, खतरनाक खेल है। चलो जल्दी कीजिए, आइए दोस्तों, भैया ऊपर गया कुएं पे। चलिए लेडीज और जेंट्स दो कलाकार इस प्रोग्राम को बताते हैं। भैया बहनों चलिए देखने दिखाने लायक प्रोग्राम, हैरत में डाल देने वाले खेल और हैरत में डाल देने वाले प्रोग्राम बताते हैं कलाकार मौत के कुएं में। चलिए दोस्तों,
शानदार प्रोग्राम है, सच्चा खेल है, खतरनाक खेल है। चलो जल्दी कीजिए। आइए दोस्तों, ये ऊपर गया तो चलो जल्दी चलिए। लिंबाजी राठोड, जयपाल लिंबाजी राठोड, राहणार जिल्हा तालुका मुखेड, जिल्हा नांदेड यांचे भाऊजी पांडुरंग चव्हाण, नवा तांडा अगदीच मध्ये वाढले. पहुंच चुके हैं। यही प्रोग्राम चाहते थे किया जाता है। जब हम देखना चाहते हैं जल्दी करिए। बघ ना
तुझा राखोंडे धक्का द्यायला लागला. तू काय करायला लागला? लाल बटन नाही दादा कुठून आले? नाव काय तुमचं? मारुती. कुठून आले तुम्ही? अकोला. काय कशाचा व्यापार करता तुम्ही माळेगावच्या यात्रेला? हे हिंदी का धंदा आहे. असं का? मराठी येतं का तुम्हाला? हो. मराठी येतं? किती वर्षापासून येतं माळेगावच्या यात्रेला? आम्ही 10 वर्षापासून. असं का? कसं आहे सीझन? बरं आहे का? हा बरं आहे बरं आहे. राम राम. राम राम. दुकानदार की तस्वीर ले रहे हैं
नहीं नहीं उनका उनका काम करने दो। करो करो कुठून आले मामा? दोंडगाव. असं का? किती वर्षापासून येता इकडे तुम्ही? कमीत कमी 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. कसं यावेळेस सीझन बरं आहे का? बरं आहे. असं डोईवर माझ्या गुरसाचं माट हळूहळू चढते बाई यमुनेचा घाट तुझी पिचकारी पिवळ्या रंगाची गलाज वाटे मला सांगण्याची एक जनार्दनी गोकुळी आला राधिका लागे बाई तुझ्या चरणाला तुझी मूर्ती सावळ्या रंगाची गलाज वाटे मला मला अभंग गवळणी अहमदनगर जिल्हा जामखेड तालुक्यातले काय नाव म्हणलं तुमचं? पोपट कचरोगिरी. असं का? काय व्यवसाय तुम्ही माळेगावची यात्रा काय कशासाठी येता? ही काय पुस्तकं विक्री करण्याकरता भाविकांची हिंदी गाण्यांची खंडोबाच्या आरत्या. किती वर्षापासून येतं तुम्ही इथे? कमीत कमी 6 वर्ष झाली. धन्यवाद. शिटिंग संपले का रे? संपले? बसायला बघायला काय ते? कुठून आले मामा? कोणतं गाव तुमचं? हा हा काय काय नाव म्हणलंय तुमचं? मारुती. असं का? पूर्ण नाव सांगा ना. मारुती रामचंद्र देवमारे. असं का? रावी म्हणजे कुठला जिल्हा आला? तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. असं का? का उंट विक्रीसाठी आला की तुम्ही इथं? असं का? उंटाची सर्वसाधारणपणे किंमत काय आहे इथं? 15,000 14,000. असं का? काय नाव तुमचं? बळीराम. पूर्ण नाव काय? बळीराम विठ्ठल सुभेदार. कुठून आले तुम्ही? येवती. कुठं? काय कुठला जिल्हा?
मुकड तालुका जिल्हा नांदेड. जिल्हा नांदेड. मुकड तालुका. हा, किती वर्षापासून येतं माळेगावच्या यात्रेला? दरवर्षी येतात. असं का? उंट विक्री खरेदी धंदा व्यवसाय का तुमचा? असं का? सर्वसाधारणपणे किंमत काय असते उंटाची कमीत कमी? असं का? आता डिझेलच्या पेट्रोलच्या गाड्या झाल्या, उंट खरेदी करतात का लोक? हा हा, पुढे असं का? गाड्या बरोबर भेटली. संगमनेर प्रसिद्ध गर्दा गावच्या गर्दा पुणेकरांचा आवडता गर्दा आणि संगमनेरचा नावाजलेला गर्दा गावच्या गर्दा. जी हा दोस्तों, हम कंपनी पैसे पडले ना तुम्हाला काय गडवाचं काय ठीक आहे. खरेदी विक्रीची गप्पा होऊ दे. कुठून आले मामा तुम्ही? कुठून आले? घोड्याच्या घरच्याच होतं, घरच्याच होतं. त्या वडील लेखाचं दाखले घेतले. असं का? काय काय किंमत आहे सध्या गाढवाची? याची ते घेतले 500ला आणि 650ला घेतले. असं का? किती वर्षापासून येतं माळेगावच्या यात्रेला? असं का? कमीत कमी काय भाव असते? जास्तीत जास्त कितीपर्यंत जातं गाढव? कितीपर्यंत जातं गाढव जास्तीत जास्त? याचा आमच्या बाईक तिथे चांगल्या ठेंगड्याचा माणसानं कुंभार आम्ही. असं का? हा, खरं की राम राम.
कुणाले म्हणले अकोट. पूर्ण नाव काय तुमचं? महादेव किसन चौरे. असं का? किती वर्षापासून येतं माळेगावची 30 वर्ष झाले. 30 वर्ष. काय काय व्यवसाय करता माळेगावच्या यात्रेला येऊ? गाडो विकतो. गाडो विकता का? हो. काय गाडवाची किंमत काय आज? चांगल्या गाड्याची 2-2.5 हजार रुपये. असं का? तुम्ही अगोदर येत होता सुरुवातीला गाडवाची काय किंमत होती बरं? आज या एवढी वक्ती कमी होती. किती होती अंदाजा? 100-200. असं का? कसा आहे धंदा? बरा आहे का? नाही, मंद आहे जरा. का? गाडो पुष्कळ आले. बरं. व्यापार कम आला. वर्षभर काय करता मग तुम्ही व्यवसाय आता पोटासाठी? रेती माती वायत बाबा गाडवार. असं का? आणि यात्रेच्या दिवशी विक्री करता? हो. बरं, धन्यवाद. राम राम. पाकिट मारे किस्सा फाड़ दिए. ऐसे कि 1 मिनट सर को गधे ले रहा हूँ मैं. ले मैं घर पे बैठता है. बैठते क्या? सरका एक मिनट प्लीज. बैठो ना. बैठ गया. बैठो. ये सर 2000 की कीमत है. आप गधे बेचने के लिए आए यहाँ पे? खरीदी करने के लिए. ऐसा है क्या? 2000 का रहता है. तक है तक तो जान है. एक बंडल में दे दो. एक बंडल में इतना बड़ा जानवर, उसकी कालूटी ऐसा है वो. नहीं पूछ भी रहे ना, सामने है ना भाई. नजर के सामने है जी. नजर के सामने हम सब भी देख रहे हैं. नजर के सामने अभी कम देख रहे हैं. कलर देखो उसका. कलर प्यारा है. कान खड़की देखो उसकी. झटके में आवाज है उसका. रुपये 1800 1700 रुपये 1700 जय मल्हार. काय भाव असेल मामा घोडे गाडवाचे तुमचे? 1500. हा 1500 ला का? केव्हापासून येता माळेगावची यात्रा तुम्ही? किती वर्षापासून येत आहे? असं कुठून आलात तुम्ही? हा असं का?
मालूम नहीं आपको कॅमेरा घ्या बसा तिथे तुमच्या याच्यात फोटो फोटो याच्याकडे फिरवा साहेब सरळ सरळ होते पडा मध्ये येऊ देऊ नका कोणाला आलं सर का ए कोणा मागून सर माग बाजूला भाऊ दादा आर्टिंग एरिया कशाला म्हणते साहेब काटवर साहेब आपल्या नाही कॅमेरा बंद होता बंद नाही
ना हो या ड्रायव्हरची एक चाबी घेऊन मी काढतो मिळाली का नवीन घ्यायला पाहिजे गेलेली पुन्हा घ्यायचं मधून हे करायचे जरा हे समजा आपण झाड हे असं दाखवतो वेळेस हो धर्माबाद घेतला नाही वाटतं अजून
पूजा करायची पाणी देतो आणि याच्यात प्रोटीनचं पर्सेंटेज जास्त आहे 18%. संकरित जनावर. आणि हा मकाय, हे लाल मकाय, हे जवळजवळ 60 ते 75 दिवसामध्ये त्याने कापणी असते. एकदा लावलं आपण इकडे वाफे कापत गेले की इकडून कापत येते. लाल आणि हे कटिंग पुन्हा येतं 15 दिवसांनी कटिंग केलं की पुन्हा कटिंग येतं. 2 वर्षासाठी 2 वर्ष चालते सर. कटिंग करत राहायचं फक्त. आणि हे एक मिनिट हे कशा करतात? याचा उपयोग काय? नाही तिकडे फोटो घेण्यासारखे मागेच आहेत. ते इथले होस्ट आहेत, माळेगावचे होस्ट आहेत. ते खंडेरा आहेत. खंडेरा आहे. या आपण मध्ये या. बरोबर आहे. इकडे आपल्याजवळ येते.